मनुष्य जीवनाचे 3 अंग आहेत। पहिलं आहे शरीर, नंतर विचारांनी मेंदूने तयार केलं मन, आणि तिसरं जे आहे या दोघांच्या पलीकडे जे असतं, जे मी काहीतरी आहे, मी जिवंत आहे याची जी जाणीव आहे ते म्हणजे जीवन। पण दुर्दैवाने सामान्य मनुष्याला हे शरीर म्हणजेच काय वाटतं, जीवन वाटतं, आणि हे मन म्हणजेच काय वाटतं, जीवन वाटतं। आणि म्हणून तो काय करतो, त्या शरीराला घडवण्याचा प्रयत्न करतो, त्या शरीराला सजवण्याचा प्रयत्न करतो, त्या शरीराला विकसित करण्याचा प्रयत्न करतो, त्या शरीराला जपण्याचा प्रयत्न करतो। आणि ह्या सगळ्यांसाठी, या शरीराच्या जपण्यासाठी, सवरण्यासाठी तो पूर्णपणे आपली शक्ती पणाला लावतो। दुःखी शरीरामध्ये प्रसन्न मेंदू असू शकत नाही। हे जे शरीर आहे, हे मन आहे, हे आतून घडतंय, आणि जीवनसुद्धा त्याच्या आत आहे, ते त्याला घडवतंय। कोणाला? शरीराला आणि मनाला। कोण घडवतंय? जीवन घडवतं। म्हणजे मनाला स्वतःचं वेगळं अस्तित्व नाही, ते देखील कुठे लपलेलं आहे? शरीरामध्ये। आणि म्हणून आमचं शरीर जसं आतून घडलं जातं तसं आमचं जीवनसुद्धा आतून घडतं। 99% माणसांना डॉक्टरची गरज नसते। का बरं? कारण हे असं मशीन आहे का जे स्वतःला स्वतः दुरुस्त करू शकतं। हे शरीर आतून घडतंय, हे जीवन आतून घडतंय, त्याला आतूनच घडू द्या। हिलिंग करण्याची क्षमता या जीवनामध्ये आहे की शरीर, मन आणि जीवनाच्या स्तरावर तुम्ही जीवनामध्ये किती जागरूक आहात, अनुभवाच्या बाबतीमध्ये किती जागरूक आहात, तसं तुमच्या जीवनाचं स्वरूप असतं। आम्ही प्रत्येक अनुभव घेतो कुठल्या तरी हेतूने घेतो, कुठल्या तरी कामनेने घेतो, कुठल्या तरी वासनेने घेतो, आणि त्याच्यामुळे आम्हाला जो अनुभव आहे तो कधीही आहे तसा अनुभवायला येत नाही। म्हणून आम्हाला काही लोक आवडतात, काही परिस्थिती आवडते, काही वस्तू आवडतात, काहीच आवडतं, आणि बाकीचं सगळं नावडतं आहे आमचं। का बरं? कारण आम्ही नावडत्याच्या बाबतीमध्ये जागृत नसतो। जेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला आवडते तेव्हा तुमची लायकी तेवढीच असते म्हणून ती तुम्हाला आवडते, हे लक्षात ठेवायचं। त्या गोष्टीची लायकी आहे म्हणून ती तुम्हाला आवडते असं नाही आहे, तुमची पात्रता तेवढी आहे म्हणून तुम्हाला ती आवडते। संघर्ष जीवनामध्ये जेव्हा आम्हाला आवडत नाही ना, तर आम्ही आमची नकळत पायरी सांगत असतो की आमची पात्रता काय। हे जीवन कुठल्या स्तरावर जगायचं आणि त्याचे अनुभव कसे घ्यायचे हे परिस्थितीवर अवलंबून नाही आहे, तुमच्या नशिबावर अवलंबून नाही आहे, हे तुमच्यावर अवलंबून आहे। तुम्ही किती जागृत आहात, तुम्ही स्वतःला नेहमी किती जागृत ठेवता। जीवनामध्ये सफल होण्यासाठी, शिखरावर जाण्यासाठी, आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये, सांसारिक जीवनात नाही तर आध्यात्मिक जीवनामध्ये तुम्हाला शिखरावर जायचं असेल तर तुम्हाला कुठली परिस्थिती किंवा व्यक्ती अडू शकत नाही। त्याचं कारण आहे कारण तुम्ही आतून घडता। होऊन जायचं, बिलकुल कीव करून घेऊ नका स्वतःची, किंवा सहानुभूती मिळवायचा प्रयत्न करू नका की माझ्या परिस्थितीमुळे मी असा राहिलो, माझ्या फॅमिलीमुळे मी असा राहिलो, माझ्या ह्याच्यामुळे राहिलो, त्याच्यामुळे। बिलकुल हे अशा प्रकारचे बालिश कारणं सांगूच नका। तुम्ही आतून घडतात, तुम्ही स्वतंत्र व्यक्ती म्हणून जन्माला आलात, तुम्ही कोणाच्या तरी पोटी आला, ते तुम्हाला जबाबदार नाही आहे ना, त्यांच्या नशिबाचा तुमच्यावर प्रभाव आहे। त्यांचा वारसा तुम्हाला मिळेल तेव्हा मिळेल, परंतु तुम्ही तुमचा स्वतःचं निर्मिती निर्माण केली पाहिजे। मित्र हो, जेव्हा मनुष्याचं जीवन जन्माला येतं तेव्हा सायन्सच्या मदतीने आम्ही बघू शकतो की एक बीजांड आणि एक शुक्राणू ज्यावेळेस एकमेकाला मिळतं त्यातून एक पेशी तयार होते, भ्रूण तयार होतो, आणि तो भ्रूण हळूहळू विकसित होतो। त्याच्यामध्ये आधी पेशींचं विभाजन होतं, एकापासून 2, 2पासून 4 अशा प्रकारे पेशी विभाजित होतात, आणि हळूहळू ते एक एक अवयवाचा आकार घ्यायला सुरुवात करतं। हे शरीर 9 महिने 9 दिवसानंतर जन्माला येतं आईच्या उदरामधून, आणि शरीर जन्माला आल्यानंतर हळूहळू त्याचं जे बुद्धी आहे ती विकसित व्हायला लागते, ते थोडंसं बोलायला लागतं, विचार करायला लागतं, आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने ते कल्पना करायला लागतं, आणि हळूहळू त्याचं व्यक्तिमत्व तयार होतं त्याच्या स्वतःच्या नजरेमध्ये। मग बालपण, नंतर पौगंडावस्था ज्याला आपण टीनेजर्स म्हणतो, आणि नंतर तारुण्य, अशा प्रकारच्या विविध स्तरांमधून त्याच्या शरीराचा काय होतो, विकास होतो, आणि मनाचाही विकास होतो। त्याच्यानंतर भावना तयार होतात, आणि भावनांच्या नंतरच्या काळामध्ये त्याला थोडंसं जीवनाबद्दल जाणीव निर्माण होते। म्हणजे मनुष्य जीवनाचे 3 अंग आहेत। पहिलं आहे शरीर, नंतर विचारांनी मेंदूने तयार केलं मन, आणि तिसरं जे आहे या दोघांच्या पलीकडे जे असतं, जे मी काहीतरी आहे, मी जिवंत आहे याची जी जाणीव आहे ते म्हणजे जीवन। हे 3 गोष्टी आहे। पण दुर्दैवाने सामान्य मनुष्याला हे शरीर म्हणजेच काय वाटतं, जीवन वाटतं, आणि हे मन म्हणजेच काय वाटतं, जीवन वाटतं। आणि म्हणून तो काय करतो, त्या शरीराला घडवण्याचा प्रयत्न करतो, त्या शरीराला सजवण्याचा प्रयत्न करतो,
त्या शरीराला विकसित करण्याचा प्रयत्न करतो, त्या शरीराला जपण्याचा प्रयत्न करतो आणि ह्या सगळ्यांसाठी, या शरीराच्या जपण्यासाठी, सवरण्यासाठी तो पूर्णपणे आपली शक्ती पणाला लावतो. हळूहळू मन तयार होतं. त्या मनामध्ये असलेले विचार, त्यांनी स्वतःबद्दल केलेल्या धारणा, माझं असणं, माझं अस्तित्व, माझं व्यक्तिमत्व, माझे विचार, माझी तत्त्व, अशा प्रकारे स्वतःचं एक व्यक्तिरेखा आखतो आणि त्या व्यक्तिरेखेला जपण्यासाठी अहंकाराला जन्म देतो आणि अहंकाराच्या माध्यमातून त्या व्यक्तिरेखेचं काय करतो, संरक्षण करत राहतो. मी असा, मी तसा. आणि मग हे शरीर आणि मन या दोघांच्या कश्मकशमध्ये, ओढाताणीमध्ये त्याचं जीवन कधी संपून जातं हे त्यालासुद्धा कळत नाही. बघा, हे जे शरीर जेव्हा घडतं ते घडलं कुठून? आईच्या उदरामधून. बरं, ठीक आहे, बाहेर आलं ते 1-1.5 किलोचं होतं, 2 किलोचं होतं. ते नंतर कसं घडलं? त्याला बाहेरून काही लेप दिले का, प्लास्टर वगैरे दिले का? नाही. मग कुठून घडलं? ते आतून घडलं. त्याला आतमध्ये अन्न दिलं, तसं त्याच्या पेशींचं विभाजन झालं आणि शरीराच्या पेशींचं विभाजन बाहेरून होतं आहे का आतून होतं आहे? कुठून होतं आहे? आतून होते. बाहेर कसं होईल? बरोबर आहे. आणि सर्वात गमतीची गोष्ट पहा, संपूर्ण शरीरामधल्या ज्या पेशी आहे त्या पेशी सगळ्या स्वतंत्र आहे आणि त्यांच्या पेशी भित्तिकेपाशी ते एकमेकाला फक्त थोड्याशा काय आहे, चिकटलेल्या आहे आणि तेवढ्या चिकटलेल्या गोष्टीवर हा सगळा देहाचा गोळा उभा आहे. त्याला मध्ये हाडाचा सांगाडा दिला आहे आधार देण्यासाठी. मला सांगा, हे जे शरीर आहे हे चालेल, हे शरीर कोणाची या सत्ते? संत विचारतात, कोणाच्या सत्तेने हे शरीर चाललं? तुमचं जे मन आहे, जी बुद्धी आहे, ती विचार करून जे तुमच्याबद्दल जे विचार तयार करते, इथं माझं मन दुखलं, इथं माझं मन सुखावलं, हे सगळं जे काही, हे मला आवडतं, हे मला आवडत नाही, आणि इथं मला बरं वाटतं, इथं मला बरं वाटत नाही, हे सगळं जे ठरवतं तो मेंदूसुद्धा कुठे आहे? शरीरात आहे. म्हणजे तो सुद्धा शरीराचा एक काय आहे? भाग आहे. दुःखी शरीरामध्ये प्रसन्न मेंदू असू शकत नाही. तुम्ही किती पण दिलदार असू द्या, तुम्हाला जर वेदना होत असेल, जखमा झालेल्या असतील किंवा रोग झालेला असेल, तर तुम्ही किती पण जरी प्रसन्न चित्ताचे असाल आणि किती जरी उदार अंतकरणाचे असाल तरी तुम्ही डिस्टर्ब होऊन जाल. मग आज आम्हाला सद्गुरू काय सांगताय? हे जे शरीर आहे, हे मन आहे, हे आतून घडतं आहे आणि जीवनसुद्धा त्याच्या आत आहे. ते त्याला घडवतं आहे. कोणाला? शरीराला आणि मनाला. कोण घडवतं आहे? जीवन घडवतं आहे. शरीर आणि मन हे तुमच्या जीवनाचं एक काय आहे? साधन आहे. त्याच्या माध्यमातून ते जीवन काय होतं? प्रगट होतं. आम्ही जर असा विचार केला, जर विजेला जर प्रगट व्हायचं आहे तर तिला कुठल्या तरी उपकरणाची गरज आहे. तशी वीज प्रगट होऊ शकते का? आता इथे एक 10,000 मेगावॅटची वीज उभी झाली, असं कधी पाहिलं का तुम्ही? नाही, आहे की नाही? का 440 व्होल्टचं एक आकृती तुमच्यासमोर उभी राहिली, असं कधी पाहिलं का तुम्ही? नाही. चालत चालत आली तुमच्या ह्याच्यामध्ये? नाही. वीज जी आहे ती अदृश्य आहे. तिला तुम्हाला जर साकार रूपात आणायचं असेल, तुम्हाला साधनाची गरज आहे. तसं जीवन हे अदृश्य आहे, ते तुम्हाला साकार रूपामध्ये कुठं मिळतं? शरीरात आणि मनामध्ये. मनाचे विचाराचे भाव तुमच्या चेहऱ्यावर उमटतात. बरोबर आहे? मन तुमच्या शरीराच्या माध्यमातून कागदावरती त्याचे विचार मांडतं. म्हणजे मनाला स्वतःचं वेगळं अस्तित्व नाही, ते देखील कुठं लपलेलं आहे? शरीरामध्ये. आणि म्हणून आमचं शरीर जसं आतून घडलं जातं तसं आमचं जीवनसुद्धा आतून घडतं. आता मग हे जीवन जर आतून घडतं आहे तर तुम्हाला ते घडत असताना पहिली गोष्ट हे माहीत आहे का हे आतून घडतं आहे? आणि हे तुम्ही अनुभवात घेतलं आहे का कधी? जर असतं तर तुम्ही आजारी पडल्यावर पहिले डॉक्टर शोधले नसते. 99% माणसांना डॉक्टरची गरज नसते. का बरं? कारण हे असं मशीन आहे का जे स्वतःला स्वतः दुरुस्त करू शकतं. परंतु बऱ्याच जणांना मरायची भीती वाटते. हे मरतं का काय? नको मरायला, घाईघाई डॉक्टरकडे जातात आणि मारतात लवकर. मग गरज नसताना ऑपरेशन केल्यावर काय होणार? म्हणणारच ना. 2 मित्र गेले हॉटेलमध्ये आणि एकाचं पोट दुखायला लागलं. अरे जेवून आले बाहेर ना हॉटेलमधून, तो म्हणे अरे बार पोट दुखतं माझं, चल मेडिकलमध्ये. गोळी घेतली आणि खाल्ली. म्हणजे दुसरा होता तो म्हटला मला पण एक दे. तो म्हणे का बरं? तुझं तर पोट दुखत नाही. तो म्हणे मग तुझं दुखलं, माझं पण दुखू शकतं ना. तिथं जेवलो मी पण. म्हणजे ज्याचं दुखत नाही आहे त्याने जर खाल्ली तर त्याचं दुखणार 100%, ही गॅरंटी आहे. तसं आहे हे जे अनावश्यक जे उपचार आहे बाहेरून, ह्यामुळे आज मनुष्य काय विकृत बनलेला आहे आणि प्रकृतीपासून दूर गेला आणि तो दुःखळा बनलेला आहे.
1% लोक ओरिजिनल आजारी असतात, बाकीचे 99% त्यांना पाहून आजारी होतात. साथ पसरण्याचं प्रमाण ह्याच्यामुळे जादा आहे. हा पडला म्हणजे मला पण होईल होईल होईल, घाबरू नको. तथास्तु आहे ना, परमेश्वर काय म्हणत असतो? तथास्तु. ही प्रकृती तथास्तु म्हणते. का? लहानपणापासून माहिती आहे ना, आजारी पडल्यावर सुट्टी मिळते. पण ती सुट्टी काय भावात पडते, कधी कल्पना तरी केली आहे का तू? चांगलं आहे का? सोपं आहे का ते? कडू गोळ्या खाणं, डॉक्टरचं इंजेक्शन टोचून घेणं, ते बेडवर पडून राहणं, लोकांनी आपली कीव करणं, नारळ पाणी घेऊन येणं, अगोदरच प्या ना. हां, बरं वाटतं की तुम्हाला लोक तुमची कीव करता? हे शरीर आतून घडतंय, हे जीवन आतून घडतंय, त्याला आतूनच घडू द्या. जेव्हा आजारी पडाल ना, तेव्हा निरीक्षण करा, माझ्या जीवनशैलीमध्ये, माझा दिनक्रमामध्ये काय बदललं? माझं पाणी बदललं, माझं अन्न बदललं, माझा व्यवहार बदलला, की माझी कृती बदलली? काय बदललं मी? ते पहिलं शोधा. नेमकी हा आजार जो जरा तयार झाला, हा कुठून ही विकृती निर्माण झाली, ते संशोधन करा. वेळ लागेल पण तुम्हाला सापडेल. हे का होते? तुमचा घसा बसला, तुम्हाला सर्दी झाली आहे, तुमचं पोट दुखतं आहे, जे काही डोकं दुखतं आहे, जे काही घडतं आहे तुमच्या बाबतीमध्ये, त्याचं कुठेतरी कारण आहे. धूर आहे म्हणजे आग लागलेली आहे. बरोबर आहे ना? राईट. तसं हे ज्यावेळेस तुम्ही शोधाल त्यावेळेस त्याचं कारण तुम्हाला कुठे सापडेल? तुमच्या आतमध्ये. हिलिंग करण्याची क्षमता या जीवनामध्ये आहे. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला काय सांगता, की शरीर, मन आणि जीवनाच्या स्तरावर तुम्ही जीवनामध्ये किती जागरूक आहात, अनुभवाच्या बाबतीमध्ये किती जागरूक आहात, तसं तुमच्या जीवनाचं स्वरूप असतं. म्हणजे तुमचं जीवन आज जागृत आहे, निद्रिस्त आहे, की अर्ध जागृत आहे? तुम्ही जीवनामध्ये आज सफल आहे, विफल आहे किंवा समाधानी आहे, हे सर्व तुमच्या जागरूकतेवर अवलंबून आहे. आणि म्हणून तुम्ही जे काही कृती करता, जे काही तुम्ही अनुभव घेता, जे काही तुम्ही निर्णय घेता, या सगळ्या गोष्टींच्या पाठीमागे तुमची जागरूकता महत्त्वाची. सावध हरिणी सावध ग, करील कुणीतरी पाडस ग. सावध. सतत तुमची जी जीवन आहे याची शिकार केली जाते. आणि त्या शिकारीतून तुम्हाला जर वाचायचं असेल तर तुम्हाला काय राहायचं आहे? सावध राहायचं आहे. तुम्हाला माहिती आहे, वटवाघूळ ज्यावेळेस एखाद्या प्राण्याच्या शरीरातून रक्त ओढतं, किंवा जळू असतो बघा, जळू ज्यावेळेस तुमच्या पायातून रक्त ओढतो त्यावेळेस तुम्हाला कळत नाही, त्या प्राण्याला कळत नाही. का बरं? ते अशा प्रकारचं रसायन सोडतं की त्या ठिकाणी जे सेन्सेशन असतं ते सेन्सेशन काय होतं? नष्ट होतं. आणि तिथलं रक्त जे असतं ते क्लॉटिंग होत नाही, त्याच्यामध्ये असलेले जे काही प्लेटलेट्स असतात त्या नष्ट होतात. आणि ज्या संदेश प्रणाली वाहणाऱ्या जे काही चेतापेशी असतात, त्या मेसेंजर्स जे असतात ते मेसेंजर डिस्ट्रॉय केले जातात. त्याला हवं तेवढं रक्त ते पिऊ शकतो. काही प्रमाणामध्ये डासाजवळसुद्धा ही क्षमता असते, काही डासांकडे ही क्षमता असते. ते अगोदर एक असे रसायन सोडतात, जसं डॉक्टर लोक इंजेक्शन लावताना खाली आधी हे लावतात आयोडीन, पण ते त्या प्रकारचं नसतं. ते काय भूल नसते. मला सुरुवातीला लहान होतं ना तेव्हा मला असं वाटायचं डॉक्टर लोक अशी भूल देतात त्या कापसाने आणि मग इंजेक्शन टोचतात. ते नंतर मला कळलं ते इन्फेक्शन होऊ नये म्हणून. सांगण्याचं तात्पर्य काय? ते भूल देतात ते प्राणी, वटवाघूळ असेल, हे असेल. त्याप्रमाणे आमचं जीवन जे आहे ना, हे एका वासनेमध्ये, कामनेमध्ये, मोहामध्ये, मायेमध्ये, या सगळ्यांमध्ये कायम काय असतं? भ्रमित झालेलं असतं. आम्ही जागृत नसतो. आम्ही प्रत्येक अनुभव घेतो कुठल्या तरी हेतूने घेतो, कुठल्या तरी कामनेने घेतो, कुठल्या तरी वासनेने घेतो. आणि त्याच्यामुळे आम्हाला जो अनुभव आहे तो कधीही आहे तसा अनुभवायला येत नाही. म्हणून आम्हाला काही लोक आवडतात, काही परिस्थिती आवडते, काही वस्तू आवडतात, काहीच आवडतं आणि बाकीचं सगळं नावडतं आहे आमचं. का बरं? कारण आम्ही नावडत्याच्या बाबतीमध्ये जागृत नसतो. सकाळी सर आम्ही ग्राउंडवरती चर्चा करताना चंद्र पाहिला, मावळतीचा, पौर्णिमेचा. तर मी सगळ्यांना दाखवला, म्हटलं चंद्र कसा वाटतो? एकदम असा तांबूस वगैरे, असा शांत, एकदम शीतल, छान वाटतो. मग हा चंद्र आम्हाला का आवडतो? सकाळी उगवतानाचाच सूर्य सगळ्यांना का आवडतो? आत्ता 12 वाजेचा सूर्य का नाही आवडत तुम्हाला? हॅलो, हा पण आवडायला पाहिजे ना. तोच येतो, फक्त थोडा वरती आला. हॅलो, त्याचं कारण आहे सकाळचा जो सूर्य आहे तो आमच्या शरीराच्या, डोळ्यांच्या आणि संपूर्णपणे जे आमची जे काही क्षमता आहे त्या क्षमतांच्या पातळीवर असतो. त्याची तीव्रता मंदावलेली असते. तो मतिमंद अवस्थेमध्येच आम्हाला सहन होतो आणि त्या अवस्थेमध्ये त्याची ऊर्जा आम्ही ग्रहण करू
शकतो. जेव्हा आम्ही त्याची ऊर्जा ग्रहण करू शकतो तो आम्हाला गोड वाटतो. म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला आवडते तेव्हा तुमची लायकी तेवढीच असते म्हणून ती तुम्हाला आवडते, हे लक्षात ठेवायचं. त्या गोष्टीची लायकी आहे म्हणून ती तुम्हाला आवडते असं नाही आहे. तुमची पात्रता तेवढी आहे म्हणून तुम्हाला ती आवडतं. एखाद्याला कडू खायला कारलं का बरं आवडत नाही? कडू गोड करून घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये नाही आहे. त्या कारल्याचं काय दोष आहे त्याच्यामध्ये? हां, एखाद्याला संघर्ष आवडत नाही का? नेभळट येते, भित्र येते. भागूबाई, त्याला जीवनाचा सामना करण्याची हिंमत त्याच्यामध्ये नाही आहे. संघर्ष जीवनामध्ये जेव्हा आम्हाला आवडत नाही ना, तर आम्ही आमची नकळत पायरी सांगत असतो की आमची पात्रता काय. तो संघर्ष निवडण्याची क्षमता आमच्यामध्ये नाही आहे, कारण आम्ही जीवनाच्या बाबतीत तेवढं जागृत नाही आहे. मग जीवनाचा आमचा जो अनुभव आहे तो काहींचा निम्न स्तरावर आहे, काहींचा मध्यम स्तरावर आहे, काहींचा उच्च स्तरावर आहे. काहींमध्ये एकदम धैर्य असतं, एकदम वीर असतात. ते वीर का बरं असतात? धैर्य का बरं असतं? धाडस का बरं असतं? कारण ते जीवन जागृतपणे जगतात. त्यांना माहिती आहे हे मी नाही वापरलं हे जीवन तर हे तसंही संपणार आहेच आहे. आणि जरी कापलं, जरी तुटलं, जरी लागलं तरी ते बरं होणार आहे. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अशा जखमा व्हायच्या आणि दर हंगामामध्ये लढाया व्हायच्या. त्याच शरीरावर पुन्हा पुन्हा अनेक जखमा व्हायच्या, तरी पण लोकांना काहीच वाटत नव्हतं. जसं कापड फाटल्यावर आम्ही शिवतो लगेच, आम्हाला काही वाईट वाटतं का फारसं? नाही, कपडा नवा होता जुना दिसेल एवढंच भीती वाटते फक्त, बाकी दुसरं काही नसतं. तसं हे शरीर किती ठिकाणी फाटलं, किती ठिकाणी कापलं याची तमा त्या लोकांना नव्हती. माती भरायचे, ते जखमेमध्ये काय भरायचे? माती भरायचे, झाडपाला त्याच्यामध्ये भरायचे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य त्यांच्यासाठी शरीर हे काय होतं? एक खेळणं होतं. छत्रपती संभाजीराजांनी कातडी सोडली, डोळे फोडले, एवढ्या भयंकर नख उपटले गेले, एवढ्या भयंकर यातना सहन करू शकले कारण ते शरीराच्या पलीकडे गेलेले होते. त्यांच्या देशनिष्ठेप्रती, स्वराज्यनिष्ठेप्रती ते एवढे समर्पित होते. शरीर आणि मन त्यांच्यासाठी काहीच नव्हतं, लक्षामध्ये. म्हणून त्यांची कीर्ती आत्तापर्यंत आहे. आमची कीर्ती सरणापर्यंत जरी टिकली तरी फार आहे की नाही? सरणात गेलो तरी लोक म्हणतात एवढी संधी होती जीवनामध्ये पण काही नाही करता आलं बिचारायला. हां, जन्माला आला तसा मेला, स्वतःसाठीच जगला रे बाबा, मरतो ना म्हणता लोक. म्हणून हे जीवन कुठल्या स्तरावर जगायचं आणि त्याचे अनुभव कसे घ्यायचे हे परिस्थितीवर अवलंबून नाही आहे, तुमच्या नशिबावर अवलंबून नाही आहे, हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही किती जागृत आहात, तुम्ही स्वतःला नेहमी किती जागृत ठेवता. तुम्ही जर जागृत राहिलात तर तुमचं जीवन हे बाहेरून नाही घडत कधीच. ज्यावेळी जीवन जर बाहेरून घडत असतं ना, हॅलो, तर ते दुसऱ्यांच्या हातात असतं. पण जीवन नेहमी सांगता की जीवनामध्ये सफल होण्यासाठी, शिखरावर जाण्यासाठी आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये, सांसारिक जीवनात नाही तर आध्यात्मिक जीवनामध्ये तुम्हाला शिखरावर जायचं असेल तर तुम्हाला कुठली परिस्थिती किंवा व्यक्ती अडू शकत नाही. त्याचं कारण आहे कारण तुम्ही आतून घडता. हेच तर सद्गुरू आम्हाला आज सांगता. जीवन कुठलंही असो, सांसारिक असो नाही तर आध्यात्मिक असो, तुमचं जीवन आतून घडतं. जर आतून घडतंय तर 100% ते तुमचं स्वातंत्र्य आहे का त्या जीवनाला कुठल्या स्तरावर घेऊन जायचं. बिलकुल कीव करून घेऊ नका स्वतःची, किंवा सहानुभूती मिळवायचा प्रयत्न करू नका की माझ्या परिस्थितीमुळे मी असा राहिलो, माझ्या फॅमिलीमुळे मी असा राहिलो, माझ्या ह्याच्यामुळे राहिलो, त्याच्यामुळे. बिलकुल हे अशा प्रकारचे बालिश कारणं सांगूच नका. तुम्ही आतून घडतात, तुम्ही स्वतंत्र व्यक्ती म्हणून जन्माला आलात, तुम्ही कोणाच्या तरी पोटी आला, ते तुम्हाला जबाबदार नाही आहे ना. त्यांच्या नशिबाचा तुमच्यावर प्रभाव आहे. त्यांचा वारसा तुम्हाला मिळेल तेव्हा मिळेल, परंतु तुम्ही तुमचा स्वतःचं निर्मिती निर्माण केली पाहिजे. बरोबर आहे? आणि म्हणून स्वतःची निर्मिती करण्याचा पूर्ण अधिकार ह्या प्रकृतीने, परमेश्वराने कोणाला दिला आहे? आपल्याला दिला आहे. तुमचं जीवन कसं घडावं हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. ह्याच्यासारखं दुसरं काय आनंद असायला हवा. आणि म्हणूनच वामनराव पै काय म्हणतात, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हे वाक्य आम्ही कितीतरी वेळा ऐकलं. ते याच अर्थाने आहे. तुमचं जीवन बाहेरून घडतच नाही. परिस्थिती काय, लोक काय विसरा, आणि स्वतःचं जीवन कोणत्या दर्जापर्यंत घेऊन जायचं हे सर्वस्वी तुमच्यावर आहे. फक्त संघर्ष करण्याची आणि स्वतःला आतमध्ये जाणण्याची आणि त्याला विकसित करण्याची तयारी तुमच्यामध्ये असली पाहिजे. साधना पाहिजे, तपश्चर्या पाहिजे, आणि हे करण्यासाठीची संकल्पशक्ती पाहिजे. जीवन तुमच्या हातात आहे. धन्यवाद.